एक 7 दिन पहले ही यहाँ के अधीक्षक अभियंता, चीफ इंजीनियर सभी को दी गई है कि बाकायदा हमने उनको निवेदन दिया है कि हमको अगर पैसे नहीं मिलेंगे तो हम लोग दिवाली के बाद में हम काम बंद करेंगे। महाराष्ट्रात जे आपण न्यूज सांगत आहे 90,000 कोटीची देयके मागच्या 1-2 वर्षापासून थकीत आहे। त्याच्यापैकी फक्त 15 ते 20% पैसे त्यांनी दिलेले आहे। ते विविध हेडवर पैसे राहतात, त्याच्यामुळे पैसे आले पण 15-20% वर पैसे आले नाही। आपण आपल्याला सीएम साहेबांनीच म्हटलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ आणि ते जितके आता सर्व उपस्थित आहे सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहे, काही सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे, मजूर सोसायटीवाले आहे, ओपन टेंडर्सवाले आहे। तुम्ही लहान लोकांच्या पोटावर मारत आहे आणि मोठ्यांना मोठमोठे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट आणत आहे, तर तुमच्याकडे याचा अर्थ की तुमच्याकडे पैसे आहेत, परंतु मेंटेनन्सच्या कामाकडे पैसे का बरं देत नाही, याचा मागचा गूढ काय आहे हे आम्हाला समजत नाही। शासनाचं कसं आहे की आता हे अधिवेशन आजच होत नाही आहे, दरवर्षी हिवाळी अधिवेशन होते आणि वर्षभर जे काही रवी भवन असेल, आमदार निवास असेल, इथे लोकांची वसाहत होत राहते आणि प्रत्येकाला असं वाटते जसं एक सणासारखा आहे, तर त्यांच्यासाठी रंगरंगोटी, नवीन फर्निचर, नवीन हे ते इस्टिमेट करणं त्यांचं डिपार्टमेंटचं काम आहे। आम्हाला टेंडर मिळते, आम्ही ते काम करतो। अच्छा, इम्पैक्ट की बात करते हैं, आपने बोला विंटर असेंबली सेशन में हम काम रोक देंगे। हाँ। अब जनरली आप लोग आज ये इसी तारीख तक आप काम शुरू करते हैं और मैं इतने साल से कवर कर रहा हूँ, मुझे पता है कि ऑलमोस्ट लास्ट मिनट तक काम चलती रहता वहाँ पे हमेशा। अब आज काम बंद है, तो अब अगर आपको कल या 1 हफ्ते बाद काम करना शुरू करना पड़ा तो कितना लेट होगा असेंबली का प्रिपरेशन? देखो, अगर हमारे को पैसा मिलता है, जो भी गवर्नमेंट जो प्रोसेस करना है वो करेंगे। हमको अगर पैसा मिलता है तो हम 24 घंटे का काम करके उनको दे देंगे। समय पे काम करके देने की फितरत कॉन्ट्रैक्टर की रहती है, बाकायदा उसको कुछ पैसा मिलना है। बट जितना डिले हो रहा है उतना आपका ये तो गवर्नमेंट ने सोचना चाहिए, वो जानबूझ के डिले कर रहे हैं। वर्किंग आवर्स बढ़ जाएंगे ना हमारे। असेंबली को 7-8 दिसंबर चालू। देखिए सर, हमने 1 हफ्ता पहले यहाँ के चीफ इंजीनियर साहब को निवेदन दिया हुआ है, एसी को दिया हुआ है कि हमारी बाजू आप वहाँ पे रखो, मंत्रालय में रखो। वही गवर्नमेंट, महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए 150 करोड़ रुपए कोई बहुत ज्यादा अमाउंट नहीं है। वो चाहे तो 1-10 मिनट में रिलीज कर सकती है, लेकिन क्यों नहीं रिलीज कर रही, इसका कारण हमको समझ में नहीं आ रहा। और इसी माध्यम से हम लोग ये कर रहे हैं कि हम अब काम बंद करेंगे और जो भी आपको अगर डेट एक्सटेंड करना है तो डेट एक्सटेंड करनी पड़ेगी। हो सकता है कि उनको 8 तारीख को एक्सटेंड करके आगे करना पड़ेगा। आपको निरंतर आश्वासन मिल रहे थे कि पैसे आ रहे हैं, दिवाली तक पूरे पैसे आपको मिल जाएंगे छोटे, इसमें हम आशा की और टेंडर भरे और काम चालू किए, लेकिन अब एक दिन जाते जा रहा, लेकिन पूरी पैसा आ नहीं रहा करके ये नौबत आई है आज काम बंद करने की। अपनी जो मांगे तो पूरी नहीं होती है, तो आने वाले अधिवेशन में क्या प्रोटेस्ट वगैरह करने वाले हैं? मांगे पूरी नहीं होती है तो अभी तो सिर्फ काम बंद आंदोलन हो रहा है। ड्यूरिंग असेंबली हम लोग रास्ते पे उपोषण करेंगे, उसके अलावा हमारे पास चारा नहीं है। लोकशाही मार्ग से जो भी हमारे पास में रास्ते हैं उस रास्ते से हम जाके सब हमारा प्रोटेस्ट करेंगे। वो एक डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट उन्होंने नहीं लिया था, वो पेटी कॉन्ट्रैक्ट दूसरे से लेते थे, तो उसके ऐसे बहुत सारे कॉन्ट्रैक्टर्स जो पेटी में काम करते हैं और उनके पेमेंट शायद उनके मिल रहे होंगे, क्योंकि उनके चंद्रपुर बाकी जगह काम थे, लेकिन उनकी इंक्वायरी जो है वो सीआईडी अभी कर रही है, उसके ऊपर हमने कुछ ज़्यादा बोलना वो उचित नहीं। हमने सुना कि कॉन्ट्रैक्ट मिलने के बाद में कॉन्ट्रैक्टर को कमीशन देना पड़ता है, क्या सही बात है? कमीशन देना पड़ता है, नहीं देना पड़ता है, ये तो आपको भी सब मालूम है। पैसा मिलने की बात जब हमको पैसे नहीं मिलेंगे तो हम कमीशन कहाँ से देंगे? अभी तो हमको बैंक में हमारे सीसी लिमिट ली हुई है, हमारी कार लोन पे है, घर गिरवी रखा हुआ है, हमको वो देने के लिए पैसे नहीं है, इसीलिए तो पेमेंट हो सकता है कि उसी वजह से डिले हो रहा होगा। आपका जो क्वेश्चन है तो मैं समझ गया, पेमेंट डिले होने के पीछे का कारण हमको समझ में नहीं आ रहा है। ऐसा लगता है लाड़ के कॉन्ट्रैक्टर स्कीम ऐसा लाना चाहिए करके अभी थोड़ा। देखिए सर, बहुत छोटी कोई स्कीम की आवश्यकता नहीं है, बस जो हमारा हफ्ता पैसा मिल गया वही बोलते हैं लाड़की। सुबोधजी, विषय गंभीर आहे, त्याला हास्यावर नेण्याचं काही कारण नाही। 2 आत्महत्या झालेल्या आहेत। आता तुमच्यापैकी प्रत्येकाची पारिवारिक आणि व्यावसायिक काय स्थिती आहे, घरी आणि बाहेर स्टाफ समोर काय फेस करतात ते सांगितलं तर जातं। घरी आणि बाहेर स्टाफ म्हणजे घरीच आम्हाला जे जितक्या वाजता निघायचं राहते, काम असो की नसो, आम्हाला 11 वाजता बाहेर निघावंच लागते। घरी बसून काय करणार आहे, शेवटी येऊन कुठेतरी आम्ही इथे बसतो, कारण मॅक्झिमम लोकांचे 80% लोकांचे कामं हे बंदच आहेत।
ज्या 20% लोकांचे काम सुरू असेल ते थोडे फायनान्शियली थोडं जास्त त्यांच्याकडे असेल, कुणाकडे स्टाफ राहतो, कुणाकडे ट्रस्ट राहतात, त्यांना ते मजबुरीने कामं सुरू करावं लागतात आणि ठेवतात. परंतु 80% कॉन्ट्रॅक्टर्स हे फक्त घरी निघून सायंकाळपर्यंत कुठेतरी टाइमपास करतात. तुम्ही बघत असाल तर जिल्हा परिषद समोर बसतात, कधी रविवारमध्ये बसतात, आता येणार आहे 5% आले, 10% आले, आणि असं झाल्यानंतर निधी कोणता येतो? फक्त इलेक्ट्रिक पाणी बिल भरण्याकरिता. त्याच्यामुळे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळत नाही आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला आजच्या घटनेत फक्त टाइमपास करना सीखना है. एटलीस्ट पहले तो बड़े ओरिजिनल वर्क क्लब करके करते थे, अभी तो मेंटेनेंस के काम भी क्लब करके इन्होंने 10-20 लाख के जो काम थे उसको क्लब करके 150 कोटी 100 कोटी 85 करोड़ का अभी मेडिकल में काम चालू है. पहले उसका टेंडर आया 2-2, 3-3 करोड़ रुपए का. 15 सुमारे 150 कोटीचे रुपयाचे प्रलंबित देयके मागच्या 2 वर्षापासून थकीत असल्यामुळे आज आम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आम्ही प्रेस संघटनेच्या माध्यमातून सर्व कॉन्ट्रॅक्टर जे काम करणार आहेत त्यांना विनंती करतात की उद्यापासून आपल्याला काम करून आंदोलन करायचे आहे. या आव्हानात आमच्यासोबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, मजूर सहकारी संस्था, अनएम्प्लॉईड इंजिनियर्स या सर्व संस्थेचे पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत आणि सर्वांनी आपापल्या कॉन्ट्रॅक्टर्सला आव्हान केलेलं आहे की तुम्ही संघटनेच्या याच्यातून आपण जर एक निर्णयावर पोहोचलो आहे की जोपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण नवीन कामे काही सुरू करणार नाही. आणि गव्हर्नमेंटची जी प्रोसेस आहे, टेंडर ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे निविदा भरताना आपण कुणाला थांबवू शकत नाही, परंतु आम्हाला पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करत आहे आणि सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतलेली आहे. ज्यांना ज्यांना कामं मिळाले आहे ते स्वतःहून त्यांचे कामं बंद करणार आहेत उद्यापासून. ही आमची संघटनेची भूमिका आहे. काही क्वेश्चन असेल तर सांगा. तुम्हाला तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट तुमचं जे पेमेंट आहे जे तुम्हाला घ्यायचे आहे सर्व कंत्राटदारांना ते का बरं देत नाही? काय असेल त्यांच्या मनात कारण? कारण देत नाही याचं मागचं कारण आम्हाला समजत नाही आहे. कारण मागच्या 6 महिन्यापासून आम्ही विविध निवेदन दिलेले आहे, आंदोलन केलेले आहे, भीक मागो आंदोलन केले आहे, 2 कॉन्ट्रॅक्टरना आत्महत्या सुद्धा केलेली आहे. यावर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वप्रथम मी लहान कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देणार आहे. आता त्यांनी लहान कुणाला समजतं हे समजत नाही आहे. ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर झाले, बिल्डिंगचे झाले, पण मेंटेनन्सच्या कॉन्ट्रॅक्टरला एकही रुपया मिळालेला नाही. त्याच्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात काय होते की सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे, मजूर सहकारी संस्था आहे, बाकी जनरल कॉन्ट्रॅक्टर्स आहे, 10-10, 20-20 लाख, 50-50 लाख ते 1 कोटीपर्यंतचे कामं राहतात. याच लोकांना पेमेंट मिळाले नाही आणि हे लोक वंचित राहिले. याचं मागचं कारण आम्हाला समजत नाही आहे, का बरं मिळत नाही. इसमें एक है सुरोज जी की ऑलरेडी कुछ काम शुरू है, रवि भवन जहाँ हॉस्पिटल जैसा लगता है कुछ लेबर कुछ कर रहे हैं, वो आप लोग के थ्रू ही हो रहा होगा काम? जो भी काम चालू है, कुछ नए कॉन्ट्रैक्टर्स भी है, कुछ पुराने भी है. ऑनलाइन टेंडर से हम लोग उनको रोक नहीं सकते, लेकिन पिछले साल के पैसे मिले नहीं है, इसलिए हमने सभी कॉन्ट्रैक्टर्स को आह्वान किया है कि आप अपने काम जो भी है वो स्लो डाउन करके बंद कर दिए. 2-4 दिन बंद करेंगे तो कोई फर्क पड़ने वाला नहीं है, क्योंकि ये सीएम साहब ने हमको खुद बोला हुआ है कि मैं छोटे कॉन्ट्रैक्टर्स को पेमेंट पहले करूंगा, लेकिन वो ये भूल गए कि नागपुर में अधिवेशन है और अधिवेशन के पैसे ही हमने इनको दिए नहीं पिछले साल के, तो इस साल फिर से काम क्यों करा रहे हैं? करा रहे कोई बात नहीं, टेंडर भर दिए, लेकिन पहले आप पुराने पेमेंट तो दो. हमको गवर्नमेंट, हमको भी बैंक के पैसे भरना है, लेबर पेमेंट देना है, कोई कितना रुकेगा? आज 1 साल हो गया, पिछले साल के कम से कम असेंबली के 80 से 90 करोड़ और बाकी जो मेंटेनेंस के ऐसे टोटल मिला के 150 करोड़ के काम सिर्फ डिवीजन 1 के पेमेंट फंसे हुए हैं. उसके साथ साथ बाकी डिवीजन में भी बहुत सारे पैसे फंसे हुए हैं. 25-15 करोड़ के काम है, जिला परिषद के, डिवीजन 2 के है, कुछ हेड के तो पैसे ही नहीं आए हुए हैं. तो सभी कॉन्ट्रैक्टर ग्रस्त है. ये लोग जब नियोजन करते हैं तो एटलीस्ट जो बोला गया है शासन की तरफ से कि हम छोटे कॉन्ट्रैक्टर को पहले देंगे, तो एटलीस्ट उस हेड में थोड़ा सा पैसा डाल के उनको अगर नियमित रूप से हर 1 महीने 2-3 महीने में पैसे दिए जाएंगे तो कोई काम बंद करने के लिए सोचेगा नहीं. क्या आपको लगता है कि